संस्थापक अध्यक्ष दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला आणि ब्रँड अँबॅसिडर मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोला 2024। मॅम, आम्ही दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला किंवा अकोल्यात जेवढ्या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांगाच्या घरी जाऊन आलेलो आणि प्रत्येकाला आम्ही सांगितलं की आपण मतदान केलं पाहिजे। फक्त आपणच नाही केलं पाहिजे, तर आपल्या आई वडील असतील, आपले नातेवाईक असतील, त्यांना पण आपण संदेश द्या। आणि पहिले सकाळी लवकरात लवकर मतदान व्हावं, विशेषतः जे दिव्यांग बांधव पोहोचू शकत नाही त्यांना आम्ही दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला आणि ऑटो युनियन अकोलाच्या माध्यमाने प्रत्येक बूथपर्यंत आम्ही नेण्याची आम्ही स्वतः व्यवस्था केली आहे। आमचे डॉक्टर्सची आमच्यासोबत एक टीम आहे, म्हणजे जर काही कोणाला अडचण आली, प्रशासनाला अडचण आली किंवा आमच्या दिव्यांग बांधवांना तिथपर्यंत जाताना अडचण आली, त्या प्रत्येक दिव्यांग बांधवाला मदत करण्याचं आम्ही कार्य करतोय। आणि विशेषतः आमचं जिल्हाधिकारी कार्यालय, आमचे सीओ मॅडम असतील, आमचे गजाननजी महल्ले असतील, बोगिनवार असतील, समाज कल्याण विभाग आहे, हे सर्व विभाग आमच्या दिव्यांगांच्या पाठीशी उभे आहेत, खंबीरपणे उभे आहेत, आम्हाला मदत करतात आहे। आम्ही फोन केल्यावर आमच्यापर्यंत ते पोहोचतात आहे। उद्या पण एक मोठा कार्यक्रम आहे, आम्ही दिव्यांगांची रॅली सुद्धा काढली। इतर जे बांधव आहेत त्यांना कसं या प्रक्रियेत सहभागी करता येईल। आणि विशेष मॅडम एक गोष्ट सांगतो की जशी ब्रेल लिपी आहे, आम्ही ब्रेल लिपीचा प्रचार प्रसार सुद्धा केला। जे अंध बांधव आहेत त्यांना ब्रेल लिपीच्या सहाय्याने मतदान कसं सुलभ करता येईल, म्हणजे हे गुप्त मतदान राहिलं पाहिजे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। लोकशाहीत आपलं मत कोणाला गेलं हे कोणाला कळलं नाही पाहिजे, आणि ते कळू नये म्हणून अंध बांधव जे आहेत आमच्यासोबत त्यांना आम्ही ब्रेल लिपीचं प्रशिक्षण दिलं। आणि अशा अंध बांधवांना ब्रेल लिपीचं प्रशिक्षण दिल्यामुळे आज ते स्वतःच गुप्त मतदान करत आहे। मॅडम, एक व्यक्ती सोबत आणलेला आहे, त्या व्यक्तीनं स्वतः ब्रेल लिपी शिकलेली आहे, तो बोलतोय आपल्याशी। रोहित